येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मालेगाव शहराच्या वैभवात भर घालू पाहणाऱ्या डी मार्टचे उद्घाटन होत आहे। या डी मार्टमुळे कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होईल हे यथावकाश स्पष्ट होईलच। मात्र त्याआधीच हायवे टच असलेल्या डी मार्टला अपशकुन झाला आहे। प्रवेशद्वारावरच अपघात घडल्याचे दिसून आले। डी मार्ट समोरील हायवेचे काँक्रिटीकरणचे काम सुरू आहे। या सिमेंट रस्त्याच्या दोन्ही बाजूस किमान 20-25 फूट जागा हायवेच्या मालकीची आहे। मात्र डी मार्टने हायवेच्या जागेवर अतिक्रमण करीत थेट सिमेंट रस्त्यापर्यंत बांधकाम केल्याचे स्पष्ट दिसते आहे। याच बांधकामाला अज्ञात वाहनाने धडक दिली, त्यात या बांधकामाला तडे गेल्याचे दिसत आहे। आपले सार्वजनिक बांधकामचे शिंदे साहेब, इनामदार साहेब यांच्याकडे याआधी अशाच आशयाच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या होत्या। मात्र त्यांनी त्या जागा अतिक्रमित नसून खाजगी मालकीचे असल्याने त्यावर कारवाई करता येत नाही असे सांगितले। त्यांचे म्हणणे मान्य केले तर हायवेची जागा गेली कुठे? असो, डी मार्ट समोरील अतिक्रमण पाहता येथे कायम अपघात होतील। आपल्याकडे कुणी गेल्याशिवाय दखल घेतली जात नाही। मग कुणाची जाण्याची वाट पाहायची की साहेब हे अतिक्रमण हटवणार आहेत? त्याचबरोबर गिरणापूर परिसरात म्हणजे अहिल्याबाई होळकर चौकात सर्व बाजूंनी अतिक्रमण झालेले आहे, त्यावरही कारवाई होणे अपेक्षित आहे।